इचलकरंजी नगरपालिका स्वच्छता दूत. इचलकरंजी म्हणजे महाराष्ट्राचं मँचेस्टर. कष्टकरी कामगारांच्या हाताला काम देणारं शहर. जीवनात पै पै जोडून उद्योगाचा डोलारा उभारणाऱ्या उद्यमी उद्योगपतींचं हे शहर. 4 लाख लोकसंख्येला नागरी सेवा पुरवत शहराच्या प्रगतीत आणि वाटचालीत आपला मोलाचा वाटा उचलणारी संस्था म्हणजेच इचलकरंजी नगरपालिका. छोट्या भारताचं प्रतिबिंब असलेल्या धाग्या धाग्यातून समाजमन विणणाऱ्या आणि वस्त्रनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजी शहरामध्ये आपलं आयुष्य स्वच्छतेसाठी समर्पित करणारी एक असामान्य व्यक्ती म्हणजेच गजानन मनोहर महाजन गुरुजी. समाजासाठी, शहरासाठी आणि उद्याच्या उज्ज्वल भारतासाठी त्यांनी चालवलेली स्वच्छतेची चळवळ दीपस्तंभा समान आहे. शहराचं आरोग्य सांभाळणाऱ्या इचलकरंजी नगरपालिकेनं आपल्या स्थापनेपासूनच आरोग्याचं महत्त्व जाणलेलं आहे. व्रत मे जनहित पालनम हे ब्रीद वाक्य धारण करणाऱ्या इचलकरंजी नगरपालिकेनं आपल्या बोधचिन्हामध्येच स्वच्छ आणि सुंदर इचलकरंजीचा संदेश दिलेला आहे. नगरपालिकेची स्वच्छता कार्यातील जागरूकता यातून स्पष्ट दिसते. इचलकरंजी नगरपालिका यावर्षी शतकोत्तर रौप्य महोत्सव साजरा करत आहे. स्वच्छतेचा संदेश सर्वत्र पोहोचावा आणि सर्वांनाच प्रेरणा मिळावी यासाठी इचलकरंजी नगरपालिकेनं गजानन महाजन गुरुजी यांची दखल घेऊन त्यांची इचलकरंजी नगरपालिकेचे स्वच्छता दूत म्हणून नियुक्ती केलेली आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे स्वच्छता अभियानाला गती मिळाली. त्यांच्या प्रेरणेनं हे अभियान अधिक गतीनं राबवलं जात आहे. इचलकरंजीतील नागरिक, कर्मचारी यांना त्यांच्याकडून स्वच्छतेविषयी मिळणारं मार्गदर्शन खरंच अनमोल असंच आहे. स्वच्छता असेल तरच व्यक्ती निरोगी बनते, समृद्धता, निर्मळता यातून लाभते आणि याच धारणेतून विद्यार्थी दशेपासून स्वच्छतेचा अंगीकार केलेल्या गजानन महाजन गुरुजींनी समाजासमोर वयाच्या 67व्या वर्षातही एक आदर्श निर्माण केलेला आहे. या वयातही तितक्याच तन्मयतेनं त्यांचं स्वच्छतेचं कार्य सुरू आहे. आपलं आयुष्य स्वच्छतेसाठी दिलेल्या गुरुजींच्या मुशीत आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रज्ञ म्हणजे सुभाष खोत, विजय नाईक अशी शेकडो रत्न घडले. 29 वर्ष विज्ञान आणि गणिताचं अध्यापन करून व्यंकटराव हायस्कूलमधून सेवानिवृत्त झालेल्या गुरुजींनी स्वच्छतेचं कार्य अधिक जोमानं सुरू ठेवलं आहे. गुरुजींच्या दिवसाची सुरुवात होते पहाटे 5ला. भल्या पहाटे घरातून ते बाहेर पडतात आणि मग त्यांच्या दिनक्रमाला सुरुवात होते. 1.5 तास प्रार्थना, सूर्यनमस्कार, योगासन, शारीरिक व्यायाम आणि कसरती केल्यानंतर ते घरी येतात. त्यानंतर खऱ्या अर्थानं त्यांच्या दिवसातील दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. डोक्यावर गांधी टोपी, खादीचं शर्ट, धोतर आणि खांद्याला शबनम अडकवलेले गुरुजी स्वच्छतेसाठी सायकलवरून किंवा पायी चालत बाहेर पडतात. सायकलवरून फिरण्यामागेही त्यांची एक दृष्टी आहे. त्यामुळं प्रदूषण नाहीसं होतं. चालल्यामुळं किंवा सायकल मारल्यामुळं आरोग्य चांगलं राहतं. विशेष म्हणजे आपल्या नजरेला खटकणाऱ्या गोष्टी त्यांच्या नजरेला पडतात. कोणता भाग जर अस्वच्छ असेल तर लगेच त्यांच्या तो लक्षात येतो आणि त्यांच्या स्वच्छता कार्याला सुरुवात होते. नदी ही माता असल्यामुळं तिचा परिसर स्वच्छ असला पाहिजे या जाणीवेतून नदीघाट परिसराची स्वच्छता गुरुजी नेहमीच करत आले आहेत. गेली 53 वर्ष संत मळ्यातील विहीर आणि तिचा परिसर स्वच्छ राखत आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे तर गुरुजींचं आराध्य दैवत. त्यामुळे शिवतीर्थ परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी त्यांची नेहमी धडपड सुरू असते. शाळा हे तर ज्ञानमंदिर. मग या ठिकाणी आपण ज्ञान घेतो. भारताचं भविष्य ज्यांच्या हाती आहे ती ही मुलं या ठिकाणी खेळतात आणि हे ठिकाण मंदिर स्वरूप आहेत. त्यामुळे ती निर्मळ असलीच पाहिजेत या जाणीवेतून व्यंकटराव हायस्कूल, तांबेमाळ, बस स्थानक, नाईकमळा अशा अनेक ठिकाणातला कचरा नाहीसा करण्यासाठी गुरुजी कामात व्यस्त असल्याचं आपल्याला हमखास नजरेला पडतं. कोणतीही वस्तू टाकाऊ नसते,
ही तर त्यांची धारणाच आहे. स्वच्छतेदरम्यान प्लास्टिकच्या पिशव्या मिळतात. त्या पिशव्यांचा उपयोग रोप निर्मितीसाठी होतो. मग अनेक झाडांच्या बिया एकत्र करून गणपती मंदिर, मगदुममाळा, सुभाषचंद्र बोस विद्या मंदिर या ठिकाणी ही रोपं तयार करतात आणि त्यानंतर त्या रोपांचं वृक्षारोपण केलं जातं. नागरिकांच्याकडून एखाद्या रोपावर कचरा टाकून पेटवताना जर गुरुजींच्या निदर्शनाला आलं तर ते लगेच झाड वाचवण्यासाठी त्यांची धडपड सुरू होते. खरं तर कचऱ्याच्या खाली उत्तम खत मिळतं, ज्याचा उपयोग झाडांना होतो. मातीत काचा फुटल्या असतील तर त्या मातीचा उपयोग होत नाही, पण त्या मातीतून काचा बाजूला काढून रोप लागवडीसाठी ती माती गुरुजी उपयोगात आणतात. कधी कधी स्वच्छतेदरम्यान कपडे सापडतात. मग हे कपडे धुवून गरिबांमध्ये वाटले जातात. बाटलीची बुचं, मोकळे पेन्स अशा नाना तऱ्हेच्या वस्तू सापडतात. त्याचा उपयोग विज्ञानातील उपकरणं आणि शैक्षणिक साधनं तयार करण्यासाठी होतो. रस्त्यावर कुत्री, मांजरं अशी अनेक जनावरं मृतावस्थेत पडलेली असतात. ती गुरुजींच्या नजरेला पडली तर त्यांना ओलांडून गुरुजी कधीच पुढे जात नाही, कारण त्या जनावरांपासून दुर्गंधी पसरते आणि ही दुर्गंधी नागरिकांच्या आरोग्याला घातक असल्यामुळं मृत जनावरांना एखाद्या झाडाखाली खड्डा खोदून पुरलं जातं. जनावरांचं दफनही होतं आणि झाडांना खतही मिळतं. कितीही ऊन पडू दे, रखरखत्या उन्हातही गुरुजींचं हे महान कार्य सतत सुरू असतं. दिवसभराच्या सत्रात एका बाजूला कृतीतून स्वच्छता तर दुसऱ्या बाजूला प्रबोधन, जनजागृती हाही त्यांचा दिनक्रम सुरू असतो. क्रांतिकारक, संत महंत, पर्यावरण यांच्यावर अभ्यासपूर्ण, अगदी ओघवत्या शैलीत आणि त्यांच्या अमोघ वाणीतून गुरुजींचं हे प्रबोधन सुरू राहतं. पाहता पाहता दिवस कधी संपतो हे त्यांनाही कळत नाही. इचलकरंजीच्या माझ्या सुज्ञ नागरिक बंधू भगिनींनो आणि माझ्या आदरणीय मातांनो, आपली इचलकरंजी स्वच्छ, सुंदर आणि निर्मळ आपल्याला करायची आहे. आपली इचलकरंजी ही भारत मातेचं एक फार महत्वाचं असं औद्योगिक केंद्र आहे. तिला सांस्कृतिक वारसाही लाभलाय. ती खऱ्या अर्थाने ती आदर्श नगरी आपल्याला करण्याचं दायित्व आपलं सर्वांचं आहे. आपण सर्वांनी हृदयाशी हृदय जोडून, अंतःकरणाशी अंतःकरण जोडून, हाताला हात जोडून आपण अनेक प्रकारचे काम आपण करूया आणि स्वच्छ, सुंदर, निर्मळ अशी नगरी करण्याचं आणि एका दृष्टीने भारत मातेला जगद्वंद बनवण्याचं जे आपलं व्रत आहे ते आपण पार पाडूया. आपल्या पंतप्रधानांनी आपल्याला आवाहन केलंय स्वच्छ, सुंदर, निर्मळ अशी नगरी बनवण्याचं. आपण त्याच्यामध्ये कुठेही माघार घ्यायची नाही, कुठेही कमी पडायचं नाही. आपण झटून काम करूया आणि आपली इचलकरंजी नगरी देशापुढचा एक आदर्श कसा राहील आणि भारत माता जगद्वंद्य कशी बनेल यासाठी हे जे अभियान आहे ते आपण खऱ्या अर्थाने यशस्वी करून दाखवूया आणि आपलं कर्तव्य बजावलं त्याचा आनंद आपण लुटूया. 21व्या शतकामध्ये आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करणाऱ्या भारताला आता अशाच सेवकांची गरज आहे. चला तर मग आपण सगळे मिळूया. इचलकरंजी नगरपालिकेनं सुरू केलेल्या स्वच्छतेच्या अभियानाला हातभार लावूया. महाजन गुरुजींच्या हातात हात घालूया. इचलकरंजी, आपला भारत देश स्वच्छ, सुंदर आणि समृद्ध करूया. धन्यवाद.